भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। इस्लामपूरमध्ये वीज कर्मचाऱ्यांचे 3 दिवसांचे कामबंद आंदोलन सुरू। महामंडळात भ्रष्टाचार आणि नियमितीकरण चा मुद्दा तापला। 14,000 कंत्राटी कामगार बलिदान देण्याच्या तयारीत, राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाचा इशारा। इस्लामपूर राज्यातील वीज महामंडळातील तब्बल 14,000 कंत्राटी कामगारांनी आजपासून 3 दिवसांच्या कामबंद आंदोलनाचा धडाका सुरू केला आहे। गेल्या 24 ते 30 वर्षांपासून सेवा देत असूनही नियमितीकरण न झाल्याने संतापलेल्या या कामगारांनी आता थेट रणांगणात उतरायचा इशारा दिला आहे। कामगारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 30 सप्टेंबरपर्यंत नियमितीकरण न झाल्यास महामंडळाच्या गेटसमोर विराट आंदोलन करून बलिदान देऊ, अशी अत्यंत गंभीर चेतावणी त्यांनी दिली आहे। कामगार प्रतिनिधींच्या आरोपानुसार वीज महामंडळातील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे। कंत्राटी पद्धत कायम ठेवून दरमहा प्रत्येक कामगारामागे सुमारे 1100 रुपये लाच म्हणून ठेकेदाराला दिले जातात। राज्यातील 14,000 कामगारांच्या बाबतीत ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे रूप घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे। अधिकाऱ्यांचे हितसंबंध या भ्रष्टाचाराशी जोडले गेले असल्यानेच कंत्राटी कामगारांचे नियमितीकरण मुद्दाम रोखले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। महाराष्ट्र सरकारला हा भ्रष्टाचार माहीत असतानाही अद्याप कोणतीही कारवाई का होत नाही, या सगळ्याच्या मागे नेमके कोण आहेत, असा थेट सवाल कामगार संघटनांनी केला आहे। कामगारांनी पुढे स्पष्ट केले की जर ठरवलेल्या अंतिम मुदतीपूर्वी नियमितीकरण झाले नाही तर महामंडळ, राज्य सरकार आणि संबंधित ठेकेदार यांनाच आंदोलनातील कोणत्याही अघटित प्रकाराची जबाबदारी घ्यावी लागेल। या आंदोलनामुळे इस्लामपूरसह संपूर्ण राज्यातील वीजपुरवठा आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो। आता हल्ला बोलची द्या, जोर जोर से अल्लाह बोल, जोर जोर से अल्लाह बोल, जोर जोर से अल्लाह बोल, केंद्र सरकार पे अल्लाह बोल, राज्य सरकार पे अल्लाह बोल, केंद्र सरकार पे अल्लाह बोल, जोर जोर से अल्लाह बोल, जोर जोर से अल्लाह बोल, एक होके अल्लाह बोल, और एक होके अल्लाह बोल, पेन लेके अल्लाह बोल, टेस्टर लेके अल्लाह बोल, टेस्टर लेके अल्लाह बोल, पकड़ लेके अल्लाह बोल, और पकड़ लेके अल्लाह बोल। सर्व संघटना कृती समितीच्या वतीनं आज दिनांक 9-10-25 ते 11-10-25 हा 3 दिवसाचा या कंपनी प्रशासनाच्या विरोधात जो संपच्या माध्यमातून आम्ही लढा उभारलेला आहे। सर्वप्रथम उपस्थित सर्व कृती समितीचे पदाधिकारी, कामगार, अभियंते बंधू आणि भगिनी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। गेले बऱ्याच वर्षापासून त्या कंपनीचे खाजगीकरण करण्याचा ज्या प्रशासनाचा आणि त्या राजकारण्यांचा घाट आहे, त्याला सर्व संघटनातून बऱ्याच वेळेला या ठिकाणी विरोध करण्यात आला, परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना न जुमानता हा जो घाट आतापर्यंत चाललेला आहे त्यास विरोध म्हणून तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी हा 3 दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे। आणि या महावितरण कंपनीसारख्या जनतेच्या मालमत्तेचं खाजगीकरण आणि तिन्ही कंपन्याचं महानिर्मिती, जनरेशन आणि पारेषण ह्या तिन्ही कंपन्याचं टप्प्याटप्प्यानं खाजगीकरण करून ह्या जनतेची मालमत्ता खाजगी कंपन्याच्या घशात, भांडवलदाराच्या घशात घालण्याचा जो डाव आहे त्याला आम्ही पूर्णपणे आतापर्यंत विरोध करत आलो आहे। आता सध्या स्थितीमध्ये ज्या अपुरी संख्या महावितरणमध्ये काम करतायत त्या अपुरी संख्या आणि विद्युत ग्राहकांची संख्या ही जर पाहिली अत्यंत यामध्ये तफावत दिसून येते। आणि अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही सदैव सर्व अभियंते, कामगार सदैव काळजी करून तत्परतेने ही चांगली सेवा देण्याचा आमचा उद्देश असतानाही हे चुकीच्या पद्धतीनं रिस्ट्रक्चरिंग। तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पूर्वी या महावितरण किंवा महापारेषण या सर्व कंपन्यांमध्ये जवळजवळ 86,000 इतकी कर्मचारी संख्या होती आणि त्यावेळेची ग्राहक संख्या आणि आताची ग्राहक संख्या पाहता फार मोठी तफावत या ठिकाणी दिसून येते। सध्या
फक्त 44,000 कर्मचारी अभियंते या कंपनीमध्ये काम करतायत. कामाचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर पडत आहे आणि ह्याची कुठलीही दखल ह्या प्रशासनानं नसून केवळ या तिन्ही कंपन्यांचं खाजगीकरण करणे आणि भांडवलदारांना मोठं करणे, कर्मचाऱ्यांच्या विरोधात, हिताच्या विरोधात एक उचललेले पाऊल, यासाठी आमचा हा विरोध आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षापासून या महावितरण कंपनीमधील महानिर्मिती, जनरेशन या तिन्ही कंपन्यांमध्ये कामगारांच्या सेवानिवृत्त झाल्यानंतर जी पेन्शन योजना लागू करायला पाहिजे होती, त्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला आंदोलने केली, पण पाठपुरावा केला, पण कुठलंही उचित सहकार्य संघटनांना मिळालेलं नाही. त्याचप्रमाणे समांतर वीज परवाना कंपनीच्या पायाभूत ज्या सुविधा आहेत, म्हणजे कंपनीनं पूर्वी ज्या टॉवर्स उभा केल्यात, ज्या लाईन उभा केल्यात आणि त्या लाईनचा वापर करून समांतर खाजगी भांडवलदारांना समांतर वीज परवाना देऊन एक प्रकारे या कंपनीची वाट लावण्याचं काम या प्रशासनानं आणि संबंधित या सत्तारूढ पार्टीनं केलेलं आहे. याच्यासाठी सुद्धा हा आमचा विरोध आहे. त्याप्रमाणे जवळजवळ 329 उपकेंद्र 2019 नंतर ज्या महावितरण कंपनीने 329 उपकेंद्र निर्माण केली आणि त्या उपकेंद्राचे कंत्राटी पद्धतीने चालवण्यासाठी देण्यासाठी हा जो डाव आहे तो सुद्धा हाणून पाडण्यासाठी, तर मित्रांनो, या 329 उपकेंद्रामध्ये आमचं मागणं असं आहे, 329 उपकेंद्रामध्ये 4 यंत्रचालक जर भरती केली तर बऱ्याच प्रमाणामध्ये बेरोजगारी सुद्धा समस्या सुटण्याची शक्यता आहे. तर हे असं न करता खाजगी पद्धतीनं ठेका देण्याचं काम या प्रशासनाने केले आहे, त्यासाठी सुद्धा आमचा या ठिकाणी विरोध आहे. महानिर्मिती कंपनीचे जलविद्युत केंद्र भाडे तत्वावर, BOT तत्वावर खाजगी करण्यासाठी सुद्धा आमचा विरोध आहे. आणि या ठिकाणी मी शेवट एवढं सांगतो, जे सबस्टेशन अनमॅन म्हणून किंवा आउटसोर्सिंग म्हणून या महावितरण कंपनीनं घोषित केली होती, त्या कंपनीच्या उपकेंद्रामध्ये डायरेक्ट हेड ऑफिसवरून एक क्रिस्टल कंपनी, या कंपनीला ही उपकेंद्रे 3 यंत्रचालक, 1 शिपाई आणि 1 सिक्युरिटी गार्ड अशा 5 माणसावरती उपकेंद्र चालवण्यासाठी हा परवाना दिलेला आहे. मित्रांनो, त्यापैकी फक्त सद्यस्थितीमध्ये 3च लोक त्या ठिकाणी काम करत आहेत, उर्वरित 2 लोकांचा कुठं हिशेबच नाही आहे. तर आमचा ह्यासाठी सुद्धा विरोध असून ही जे उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी नियमित कर्मचारी भरावे, जे रिक्त पद आहेत तातडीने भरावीत, जेणेकरून ग्राहकांना जी मोठी तफावत आहे त्या तफावतीच्या स्वरूपामध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्याचं काम या आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं होईल. यासाठी आमची पाठपुरावा आम्ही सुरू ठेवलेला आहे. आणि हा 3 दिवसाचा संप जनतेची कुठलेही हाल होणार नाही, गैरसोय होणार नाही, याची एक अपेक्षा मी व्यक्त करून जनतेच्या असलेली मालकीची ही कुठल्याही खाजगी कंत्राटाला न देता जनतेच्याच मालकीची राहिली पाहिजे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून आम्ही आंदोलनाची या ठिकाणी घोषणा केली होती, त्या पद्धतीने आम्ही आज हे आंदोलन चालू करतोय. जरी आंदोलन 3 दिवसाचं असलं तरी यामध्ये जर शासनाने आमच्या मागणीकडे जर दुर्लक्षित केले तरी हे भविष्यात आंदोलन बेमुदत होईल. या ठिकाणी मी याची देखील शासनाला कल्पना देतो. त्याचबरोबर जसं म्हटलं गेलं की बऱ्याच गोष्टीबद्दल आता आमचे सहकारी यांनी बोललेत, त्यामध्ये फक्त एकच मी गोष्ट सांगू इच्छितो, या कृती समितीला ग्राहकांनी देखील आम्हाला सपोर्ट करावा, जेणेकरून ग्राहकाने जर महावितरणला सपोर्ट केला तर भविष्यात महावितरण देखील वाचेल, महावितरण वाचला तर ग्राहक देखील या ठिकाणी संतुष्ट राहील. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी या ठिकाणी विनंती करतो की महावितरणला ग्राहकांनी, जे वीज कर्मचारी आहेत, वीज ग्राहक आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी सहकार्य करावे, एवढे या ठिकाणी मागणी करत आहे.